कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्प गेल्या 32 वर्षांपासून रखडला आहे। 1982 मध्ये प्रकल्पाची घोषणा झाली, तरीही प्रशासकीय उदासीनतेमुळे प्रकल्पाचं काम अद्याप अपूर्णच आहे। या दिरंगाई विरोधात संताप व्यक्त करत जल फाउंडेशनचे नितीन जाधव यांनी 26 जानेवारीला प्रकल्पस्थळी आत्मदहनाचा इशारा दिला होता। मात्र सध्या जिल्ह्यात लागू असलेल्या आचारसंहितेचा मान राखून आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी आपला हा टोकाचा निर्णय तुर्तास स्थगित केला आहे। या प्रकल्पासाठी खासदार सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहेत। नितीन जाधव यांनी आता शासनाला 15 फेब्रुवारी पर्यंतचा अंतिम अल्टिमेटम दिला असून या मुदतीत ठोस निर्णय न झाल्यास सर्व प्रकल्पग्रस्त मिळून पुन्हा तीव्र लढा उभारतील असा इशारा त्यांनी दिला। प्रकल्पाची फाईल सध्या वित्त विभागात अडकली असून कॅबिनेटच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। या आंदोलनानंतर राज्य सरकार आता काय पावलं उचलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। मिळालंय त्यानंतर शासनाकडून आलं, कलेक्टर ऑफिसवरून आलं, त्या निवेदनाप्रमाणे आम्ही वरिष्ठांना आपल्या प्रकल्पाची सगळी माहिती दिली। प्रकल्पाचं सगळं जे काय क्षेत्रीय कामकाज आहे ते करून आम्ही शासनाकडे सादर केलेलं आहे। अंतिम टप्प्यात आहे। फायनान्स मिनिस्टरकडं आपली EPC म्हणून बैठक असते, त्या बैठकीत मंजुरी मिळाली की आपली प्रकल्पाची राहिलेली कामं चालू होतील। त्यात सगळं घेतलं आहे। त्यामध्ये राहिलेली धरणाची कामं, कालव्याची कामं, काही पुनर्वसनाची कामं असतील ती घेतलेली आहेत, रस्ते किंवा बुडीत क्षेत्रातली काही कामं आहेत ती पण घेतलेली आहेत। क्षेत्रीय स्तरावरचं आमचं जे काही महामंडळापर्यंत जे काही कामकाज आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर शासनाला सादर केल्यानंतर त्यांच्याही त्रुटी आम्हाला गेल्या वर्षभरापासून मिळत होत्या, वर्षभरापूर्वी त्यासुद्धा आम्ही त्रुटींचं निराकरण करून आता आपला हा सगळा प्रोजेक्टचा प्रस्ताव साधारण 200 कोटीचा सुधारित प्रस्ताव आपण आता वित्त विभागाकडे सादर केलेला आहे। काही वेळेत पूर्ण होईल, पण तो काय पूर्ण होताना दिसला नाही। आणि 2017 पासून मी वैयक्तिक कुणालाही त्यावेळेस परवानगी घेतली नव्हती, कुणालाही विचारलं नव्हतं, पण माझ्या वैयक्तिक पातळीवर मी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली। त्यानंतर आपल्याला अनेकदा उत्तर आलीत की 19ला पूर्ण होईल, 23ला पूर्ण होईल, 24ला पूर्ण होईल, पण ते काय धरण पूर्ण होताना काय दिसलं नाही। कृती करण्याचा निर्णय घेतला आणि 26 जानेवारी 2022 या दिवशी आपण याच ठिकाणी इथं बसून जो एक लाक्षणिक उपोषण छेडलं होतं आणि त्या उपोषणादरम्यान आपल्याला इथं अधिकाऱ्यांनी भेट दिली होती, आम्ही सगळेच या ठिकाणी आला होतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने याला चालना मिळाली। मग त्यानंतर जे कोकण पाटबंधाऱ्याचे मुख्य अधिकारी गोगरे साहेब होते, त्यांचा या ठिकाणी दौरा झाला। त्यांचा दौरा झाल्यानंतर त्यांनी पाहणी केल्यानंतर द्वितीय सुधारित सुप्रमा करण्याचे आदेश दिले आणि तो सुप्रमा तयार झाला। त्याला मागील 3 वर्षापासून हा विषय चालू आहे। म्हणजे प्रशासकीय स्तरावर त्यांनी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या गोष्टी पूर्ण एकदम मार्गी लावून सदर आपली फाईल वित्त विभागाकडे सुपूर्द केलेली आहे। म्हणजे वित्त विभागाकडे जाऊन पडलेले आता EPCची बैठक म्हणजे वित्त विभाग आणि कोर समिती जी आहे आपली मंत्रिमंडळ त्यांचा एक मीटिंग होऊन त्यातून शासन निर्णय होणं गरजेचं आहे आणि तो होत नाही। मला अशी अपेक्षा होती की पावसाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये हा निर्णय होईल, पण पावसाळी अधिवेशनामध्ये कुठेही लक्षवेधी लागली नाही आणि संबंधित कॅबिनेट निर्णय झालेला नाही। त्याच्यानंतर आपण हिवाळी अधिवेशनमध्ये पण आपण वाट पाहिली की हिवाळी अधिवेशनात कदाचित हा विषय होईल, म्हणून अधिवेशनाच्या आधी आपलं पत्र पोचलं होतं, तरी त्या अधिवेशनात कोणतीही तिथं दखल घेतली नाही। म्हणून आपण आपल्या विषयावर ठाम राहिलो की जर आमची दखल घेत नसेल तर मग आम्हाला जगण्याचाही अधिकार नाही आहे। म्हणून 26 जानेवारी 2026 रोजी मी आत्मदहन करणार या विषयाला पण पुन्हा एकदा मी शासनाला ईमेलच्या माध्यमातून कळावा दिला आणि त्याचं गांभीर्य घेत 20 तारखेला काहीतरी त्यांनी प्रोसेसिंग सुरुवात केली की हे कसा विषय हाताळायचा, काय हाताळायचा। त्यानुसार मग कलेक्टर ऑफिसमधून असेल, मंत्रालयातून असेल, बरेचसे कॉल यायला सुरुवात झाली आणि त्यांनी मला नंतर सांगितलं की आचारसंहिता लागलेली आहे, तुमचा विषय घेताय ना, कारण मुंबई आचारसंहिता होती आणि लागोपाठ लगेच आपल्या कोकणातली आचारसंहिता लागली, म्हणून निर्णय घेता येत नाही। पण आम्ही तुम्हाला शब्द देतो की आचारसंहिता संपताच तुमचा निर्णय आम्ही प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवण्यास सुरुवात करतो।